हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. चला मी तुम्हाला आज साडी दिसत असेल कारण कार्यक्रमच असा काही यायचा आहे. घरामध्ये जी आहे ती पूजा आहे. म्हटलं की चला जी आहे ती सकाळपासून आपण साडी नेसूयात कारण का जे काही काम करायचं ते मलाच करायचे आणि पूजा पण जी आहे ती मीच करणार आहे. त्यामुळे म्हटलं की चला आपण जी आहे ती आज छान अशी साडी नेसूयात. तर चला तुम्हाला सांगते की आज पूजा काय आहे ते. तर आज आहे माझं 16 सोमवारचं उद्यापन, जे की मी श्रावणापासून धरले होते आणि त्याचं जे आहे ते आज उद्यापन आहे. मग म्हटलं की चला छान अशी जी आहे ती साडी नेसूनच जी आहे ते आजचा दिवस काढूयात आपण. तसं तर मला साडी नेसायला फार असं आवडत नाही, पण आज कार्यक्रम पण आहे, पूजा आहे आणि आपण एवढं सगळं 3-4 महिने जे आहे ते हे खूप व्रत व्यवस्थित केलेलं आहे. तर म्हटलं की चला त्याची सांगता पण जी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे, म्हणून मी जी आहे ती आज साडी नेसलेली आहे. आशू पण जो आहे तो लगेचच उठला होता. त्याचं पण जे आहे ते त्याला दूध प्यायला दिलं आणि तो जो आहे तो आजीसोबत खेळायला गेला. म्हटलं की चला तो जोपर्यंत खेळायला गेला तोपर्यंत आपण बाकीची कामं करूयात. आईने आहे ते आज पूर्णपणे पुरणपोळीचा भार सगळा सांभाळलेला आहे आणि बाकीची कामं जी आहेत ते आज माझ्याकडे आहेत. मग बाकीच्या कामांमध्ये तसं म्हणायला गेलं तर मग नाश्ता आहे, बाकीचे घरातले जे लोक आहेत त्यांचं जेवण आहे, त्यानंतर छोटी मोठी कामं आहेत, पूजेची जुळवाजुळव करायचं आहे. तशी तर काल मी जी आहे ती पूजेची सगळी जुळवाजुळव करून ठेवलेली आहे, पण तरी छोटी मोठी कामं जी आहेत ती मला तिथे पूजेच्या इथे नेऊन ठेवायची आहेत. समईंमध्ये तेल भरायचे, अशी जी आहे ती बरीचशी कामं जी आहेत ती मला करायची आहेत. मग म्हटलं की चला आधी हे एक एक काम जे आहे ते पार पाडूयात आणि नंतर जे आहे ते दुसऱ्या कामाला हात लावूया. आईकडे तर मी स्वयंपाक करायला दिलेला आहे, पण आईचा खूप जास्त असा गोंधळ उडतोय कारण का काही काही गोष्टी अशा आहेत की तिला अजिबातच सापडत नाही आहेत आणि दुसऱ्यांच्या किचनमध्ये जर असं काम करायचं म्हटलं तर आहे ना खरंच खूप जास्त गोंधळ उडतो. मग आईला म्हटलं की चल मी जे आहे त्या तुला लागणाऱ्या गोष्टी हाताखाली देते, जेणेकरून तुझं काम जे आहे ते सोपं होईल आणि तुझा जो आहे तो वेळ पण वाचेल. आत्ता ना तिन्ही गॅस जे आहेत ते फुल आहेत. मला जे आहे ते किचनमध्ये अजिबात काम नाही आहे. म्हटलं की चला आपली राहिलेली कामं जी आहेत ते पटकन उरकून घेऊयात, वेळेचा जो आहे तो सदुपयोग करूयात. तसं तर मला जे आहे ते हे कालच काम करायचं होतं आणि बरीचशी तयारी जी आहे ती मी काल करून ठेवली होती, पण आहे ना काल वेळ जो आहे तो मला पुरला नाही. म्हटलं की चला आज जे आहे ते या सामानमध्ये तेल आणि वाती घालून ठेवूयात. पण तेल मला काही आत्ता घालता येणार नाही कारण का आशू जो आहे तो इथेच खेळतो आणि जर याच्यामध्ये मी तेल टाकून ठेवलं तर पुन्हा आशू जो आहे तो सांडमांड करेल आणि माझं एक्स्ट्राचं एक काम जे आहे ते आणखीन वाढून जाईल आणि माझ्या परत कामामध्ये जी आहे ती जास्तीची भर पडेल. त्यामुळे आता मी याच्यामध्ये जे आहे ते तेल टाकणार नाही आहे, फक्त जे आहे ते वाती वळून ठेवते आणि याच्यामध्ये टाकून ठेवते. नंतर गुरुजी आले की मग याच्यामध्ये जे आहे ते तेल ओततील आणि नंतर त्यांचं जे आहे ते दिवा लावतील. आणि बघा कार्यक्रम छोटा असू देत नाही तर मोठा, प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर ते व्यवस्थित झालं ना की अख्खा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला जातो. पण जर तुमच्यासोबत तुमच्या घरातली माणसं असतील ना आणि ती जर सपोर्ट करणारी असतील ना तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर पण करत नाहीत, कारण का आपल्याला माहीत असतं की ही सगळी माणसं जी आहेत ना तुम्हाला प्रत्येक कामामध्ये मदत करणार आहेत. मी थोडी रिलॅक्सच आहे कारण का मला माहिती आहे की ही सगळी माणसं जर माझ्यासोबत असतील ना तर कुठलाही कार्यक्रम असू देत मी तो व्यवस्थितपणे पार पाडेल. मी आशूच्या बाबांना ऑलरेडी सांगितलं होतं की आजच्या दिवशी जी आहे ते तुम्हाला सुट्टी काढावी लागणार आहे कारण का बरीचशी अशी कामं जी आहेत ती घरच्यांना जमणार नाही आहेत, ती त्यांनीच केली पाहिजेत. जसं की भारती जाऊन फळं, फुलं, पानं, मिठाई या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घेऊन या म्हटलं, कारण पप्पा जे आहे ते त्यांना इकडचं जास्त माहीत नाही आहे आणि ते जर गेले तर मग लवकर काही येणार नाहीत. मग म्हटलं की ही जी कामं आहेत ती त्यांना द्यावी, जेणेकरून ते लवकर करतील आणि त्यांना दुसरी जी कामं आहेत ती मला पटकन सांगता येतील. आणि आईकडे मी जे पुरणपोळीचं काम दिलं होतं ते आता तिने ना पूर्ण केलेलं आहे. म्हणजे डाळ शिजवून घेतलेली आहे. 2 वेळा तिने जे आहे ते कुकरमध्ये डाळ शिजवलेली होती. तसं तर माझ्याकडे मोठा कुकर पण आहे, पण तिचं असं म्हणणं होतं की मोठ्या कुकरमध्ये डाळ शिजवली तर ती जास्त पुढे जाईल आणि पुन्हा जे आहे ते पुरण पातळ होईल. जसं की माझ्यासोबत दसऱ्याला झालं होतं, माझ्याकडून जे आहे ते डाळ जास्त शिजली गेली होती आणि पुरण पण जे आहे ते पातळ झालं होतं आणि हा तर मोठा स्वयंपाक आहे त्यामुळे तिला रिस्क घ्यायची नव्हती. तिचं असं म्हणणं होतं की मी जे आहे ते छोट्या कुकरमध्ये 2 वेळा डाळ शिजवते, जेणेकरून मला वेळ लागला तरी चालेल पण पुरण काही पुढे गेलं नाही पाहिजे आणि जर पुरण पुढे गेलं तर मग पोळ्या लाटणं खूप जास्त अवघड होऊन जातं आणि अशा मोठ्या कार्यक्रमांना जर पोळ्या व्यवस्थित नाही आल्या तर मग ते छान पण वाटत नाहीत आणि आम्हाला जो आहे तो प्रसाद वाटायचा पण होता. त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं होतं की मी जे आहे ते माझ्या पद्धतीने व्यवस्थित करते आणि तिला या मोठ्या कार्यक्रमांचा अंदाज पण आहे. घरी जे आहे ते असे कार्यक्रम होत राहतात आणि तिला पुरणपोळीचा एकदम परफेक्ट अंदाज आहे. त्याच्यामुळे हे काम जे आहे ते मी तिला देऊन दिलं होतं. ती जोपर्यंत हे काम करत आहे तोपर्यंत म्हटलं की आपण आपलं काम करावं. मला जो आहे तो चुरम्याचा प्रसाद पण बनवायचा आहे, त्याच्यासाठीच म्हटलं की मी जे आहे ते पीठ भिजवून घेते आणि त्यानंतर मग घरामध्ये लागणारी कणिक जी आहे ते भिजवते
होते. आधी चिरमुऱ्याच्या प्रसादाचं असं होतं ना की याच्यामध्ये मीठ अजिबात टाकलं जात नाही. मग म्हटलं की चला ते जे आहे ते पीठ आधी मळून घ्यावं, ते बाजूला ठेवावं आणि त्यानंतर याच कढईमध्ये जे आहे ते पोळ्यासाठी जी कणिक लागणार आहे ती पण मळून घ्यावी. म्हणजे दोन्ही कामं जे आहे ते पटकन होऊन जातील आणि त्याच्यानंतर मग बारीक सारीक कामं जी आहे ती करता येतील. म्हणजे जेव्हा हे मी श्रावणापासून सोमवार चालू केले ना, तेव्हा मला एवढं दमल्यासारखं वाटायचं ना आणि सोमवारची मला खूप जास्त भूक लागायची आणि खूप जास्त कंटाळा आल्यासारखं व्हायचं आणि असं येण्यासारखं झोपावंसं वाटायचं. पण आज माझा हा शेवटचा सोमवार आहे. सकाळी मी फक्त चहा आणि पाणी पिलेले आहे. त्याच्यावरती मी अजूनही काहीही खाल्लेलं नाही आहे. डायरेक्टली रात्री जे आहे ते मला उपवास सोडायचा आहे. पण तरीही माझी एनर्जी एवढी जास्त हाय आहे ना, म्हणजे अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आहे, कंटाळा आलेला नाही आहे, भूक लागलेली नाही आहे, पाणी प्यावंसं वाटत नाही आहे, काही होत नाही आहे. खूप जास्त एनर्जी जी आहे ती माझी हाय आहे आणि माहीत नाही का, पण एक एक्साइटमेंट आहे. म्हणजे उद्या पण माझं होतं याच्यातच मी जे आहे ते खूप जास्त खुश आहे. सकाळची जी आहे ते स्वयंपाकाला लागलेली आहे आणि आता जी आहे ते दुपार झालेली आहे. जोपर्यंत घरातल्या माणसांची सगळी जेवणं होत आहेत तोपर्यंत म्हटलं आपण जे आहे ते पापड कुरवडे तळून घेऊयात आणि त्याच्यानंतर जे आहे ते आमटी फोडणीला देऊयात. आमटीसाठी लागणारा मसाला आईने काल प्रिपेअर करून ठेवला होता, जो की कांदा लसूण विरहित आहे. मग म्हटलं की त्याची जी आहे ते आता आमटी फोडणीला देऊयात आणि याच्यानंतर फक्त भजी आणि पोळ्या ज्या आहेत ते लाटायच्या बाकी आहेत. तेवढं पण काम पटकन जे आहे ते करून घ्यावं. आत्ता जे आहे ते 2 वाजलेले आहेत आणि 4 वाजता जे आहेत ते गुरुजी येणार आहेत. तेवढ्या वेळात जे आहे ते आपलं सगळं आवरलं गेलं पाहिजे आणि वेळ जो आहे ना अजिबातच पुरत नाही अशा कामांना. म्हणजे असं होतं की पटकन जो आहे तो वेळ निघून चालला आहे आणि कामं जी आहेत ती तशीच राहिलेली आहेत. पटकन म्हटलं की एका गॅसवरती मी आता भजी करते. तशी तर कांदा लसूण याच्यासाठी चालत नाही, त्याच्यामुळे मला कांद्याची भजी किंवा बटाट्याची भजी अशी बनवायची पण नव्हती. घरामध्ये छान असा कोबी होता. म्हटलं की कोबीची भजी बनवूयात, ती पण जी आहे ती खायला खूप छान लागतात. आणि इकडे साईड बाय साईड जी आहे ती मम्मींनी आणि आईने पोळ्यांना पण सुरुवात केलेली आहे. आई छान अशी खाली बसून पोळ्या लाटून देते आणि मम्मी पण जे आहे ते वरती बसून भाजून घेत आहेत. असं केलं तरच म्हटलं हे काम जे आहे ते लवकर पूर्ण होईल. ह्या जोपर्यंत पोळ्या लाटतात तोपर्यंत म्हटलं आपण पण आपली भजी तळून घ्यावीत आणि ही भजी तळायला बराचसा जो आहे तो वेळ पण लागतोय मला. म्हटलं की ते एक काम करूयात आणि पुढचं जे आहे ते एक रांगोळीचं काम राहिलेलं आहे. रांगोळी जी आहे दारासमोर काढायची आहे. तशी तर मला जी आहे ते सकाळी काढायची होती, पण सकाळी आशूमुळे मला ते काही जमलं नाही. आता म्हटलं की दुपारच्या वेळेस जे आहे ते छान अशी दारासमोर रांगोळी काढून घेऊयात आणि त्यानंतर म्हटलं की आपलं जे आहे ते आवरून घेऊयात. आणि मला अजून चुरम्याचा पण जो आहे तो प्रसाद बनवायचा आहे, त्याला पण जो आहे ते एक वेळ द्यायचा आहे. म्हटलं की पटकन जे आहे ते ही भजी तळते, दारासमोर जे आहे ते रांगोळी काढते आणि चुरम्याचा प्रसाद बनवते. आणि मी गेल्या वेळेस मार्केटमध्ये गेले होते तेव्हा हे रेडीमेड छाप आणले होते. म्हटलं की ते जे आहे ते ओटूया दारासमोर आणि छान अशी छोटीशी रांगोळी काढली जशी जमेल तशी. त्यानंतर गुरुजी पण आले होते आणि लगेचच जे आहे ते पूजेला पण बसलो होतो आम्ही. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे गुरुजी अगदी वेळेत आले होते. फक्त 15 मिनिटं जो आहे तो मला उशीर झाला. म्हणजे चुरम्याचा प्रसाद बनवण्यामध्ये माझा जो आहे थोडासा वेळ गेला. त्यानंतर गुरुजींनी छान अशी मांडणी पण करून ठेवली होती आणि पप्पांचं जे आहे ते बेल मोजून ठेवायचं काम चालू होतं, कारण का या पूजेसाठी 108 बेल लागणार होते. त्यांचं जे आहे ते हे काम चालू होतं आणि छान असं आवरून व्यवस्थित आम्ही जे आहे ते पूजेला बसलो होतो. मला माहीत नव्हतं की या पूजेसाठी जे आहे ते जोडीने बसावं लागतं. मला असं वाटलं की हे जे उद्यापन जे आहे ते फक्त मलाच करावं लागणार आहे, कारण का 16 सोमवार जे आहेत ते मी एकटीने केले होते. मग याचं उद्यापन जे आहे ते मलाच करावं लागणार आहे असं मला वाटलं होतं. पण गुरुजी म्हणले की नाही, हे जे उद्यापन जे आहे ते दोघांनी जोडीने करायचं असतं. मग म्हटलं की चला जे आहे ते छान असं जोडीने करूयात.
प्रदोष काळात ही पूजा असते, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ही पूजा असते. असं घरातले सगळेजण आवरून जे आहे ते छान असे पूजेला बसले होते. आशूचं पण जे आहे ते छान असं रेडी केलं होतं, पण त्याला जे आहे ते खाली खेळायला जायचं होतं आणि घरातले सगळे जे आहे ते पूजा ऐकायला बसले होते. त्याच्यामुळे त्याला खाली खेळायला कोणीच घेऊन जात नव्हतं. त्यामुळे तो खूप जास्त चिडचिड करत होता. मध्येच जे आहे ते लुडबुड त्याची चालली होती, माझ्या मांडीवरती बसायचं किंवा बाबांच्या मांडीवर बसायचे असं त्याचं चालू होतं. शेवटी मम्मींनी जे आहे त्याला खाली नेलं, जरा वेळ खेळून आणलं, जेणेकरून तो पण जो आहे तो शांत होईल. मला कधी वाटलंही नव्हतं की मी जे आहे ते 16 सोमवारचं व्रत करेल म्हणून. अचानक मनात आलं की मला जे आहे ते 16 सोमवारचं व्रत करायचं आहे आणि लगेचच जे आहे ते श्रावणापासून सुरुवात पण केली. म्हणजे मी मागचा पुढचा कसलाही विचार बघितला नाही की काय अडचणी येतील की काय येतील, काहीही न बघता जे आहे ते मी ह्या व्रताला सुरुवात केली होती. आणि आज हे माझं जे आहे ते व्रत डिसेंबरमध्ये पूर्ण पण झालेलं आहे. म्हणजे अजिबातच मध्ये कुठल्याच अडचणी आलेल्या नाही आणि निर्विघ्नपणे हे जे आहे ते माझं उद्यापन पूर्ण झालेलं आहे. जेव्हा आशू नव्हता तेव्हा मला हे व्रत करायचं होतं आणि मी जे आहे ते या व्रताला सुरुवात पण केली होती, पण काही कारणामुळे जे आहे ते हे व्रत पूर्ण झालं नव्हतं. मग म्हटलं की यावेळेस जे आहे ते हे व्रत पूर्ण करून घेऊयात. आपण तसं जे आहे ते देवाला बोलून जातो आणि त्यानंतर त्या गोष्टी जर आपण केल्या नाही ते मनाला एक हुरहुर लागते. मग म्हटलं की यावेळेस जे आहे ते मला हे व्रत पूर्ण करायचं. त्यामुळे श्रावणापासून जे आहे ते या सोमवाराला मी सुरुवात केली होती आणि आज जो आहे तो डिसेंबर चालू आहे आणि डिसेंबर महिन्यात जे आहे ते माझं व्रताचं उद्यापन झालेलं आहे आणि खूप छान वाटते, भारी वाटते. पहिल्यांदाच जे आहे ते मी हे सोमवार पूर्ण केले, त्यामुळे एक वेगळाच आनंद जो आहे तो आहे. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे छान अशी पूजा केलेली आहे. त्यानंतर आरती आणि मंदिरात जाऊन प्रसाद वगैरे वाटलेला आहे. चुरम्याचा जो आहे तो याचा मेन प्रसाद असतो, तो पण मी जो आहे तो बनवलेला आहे. तो पण मंदिरात जाऊन जो आहे तो वाटायचा असतो, ते पण काम जे आहे ते केलेलं आहे. आशूला मांडीवरती घेऊन हे सगळं माझं करायचं चालू आहे, कारण का त्याला जे आहे ते खाली बसायचं नव्हतं. मग म्हटलं की चला त्याला घेऊनच जे आहे ते ही सगळी पूजा करावी आणि छान वाटते. पूजा झाली आहे घरामध्ये आणि मेन म्हणजे उद्यापन जे आहे ते खूप छान आणि व्यवस्थित पार पडलेले, काही अडचणी वगैरे आलेल्या नाही आहेत या उद्यापनात. त्यामुळे खूप छान आणि भारी वाटतंय. त्यानंतर मंदिरात जाऊन आलो, गाईला जे आहे ते नैवेद्य दाखवून आलो आणि नंतर कॉलनीतल्या ज्या लेडीज होत्या त्या पण ज्या आहे त्या हळदी कुंकवाला येणार होत्या, त्यांच्यासाठी जे आहे ते हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. तो कार्यक्रम व्यवस्थितपणे पूर्ण केला आणि त्यानंतर 16 सोमवारसाठी 16 जोड्या घालायच्या असतात किंवा जर पॉसिबल असेल तर एक जोडी पण आपण घालू शकतो. आणि मी जे आहे ते एकच जोडी घातली होती आणि आई पप्पांना जे आहे ते मी आज जेवायला बसवलं होतं, कारण का ते जे आहे ते माळकरी आहेत. छान असं त्यांचं पाय धुतले, त्यांना जे आहे ते जेवायला दिलं. त्यानंतर त्यांच्यासाठी जो पण काही मी पोशाख आणला होता तो पोशाख केला आणि छान असं त्यांचं जे आहे ते स्वागत केलं. त्यांना पोट भरून जे आहे ते खाऊ पिऊ घातलं आणि अशा प्रकारे जे आहे ते व्रताचं उद्यापन केलेलं आहे. खूप साध्या पद्धतीने आणि अगदी भक्तिभावानं जे आहे ते हे मी व्रताचं उद्यापन केलेलं आहे. तुम्हाला हे उद्यापन कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.